हरि ओम नमः शिवाय ओम नमः शिवाय नमः शिवाय ओम 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 नमः शिवाय नमः शिवाय नमः शिवाय नमः शिवाय ओम नमः शिवाय ओम नमः शिवाय ओम नमः शिवाय हर हर भोले नमः शिवाय शिव पार्वती नमः शिवाय नमः शिवाय नमः शिवाय हर हर भोले नमः शिवाय नमः शिवाय नमः शिवाय हर हर भोले नमः शिवाय नमः शिवाय नमः शिवाय नमः शिवाय नमः शिवाय नमः शिवाय आता हेची जेवू आता हेची जेवू सवे घेऊ सिदोरी हरिनामाचा खिचडी काला प्रेमी मोहिला साधनी चवी चवी घेऊ घास चवी चवी घेऊ घास ब्रह्मरस आवडी हरिनामाचा खिचडी काला प्रेमे मोहिला साधनी तुका म्हणी गोड लागे तुका म्हणे गोड लागे तो मागे रसना हरिनामाचा खिचडी काला हरिनामाचा खिचडी काला प्रेम मोहिला साधने प्रेमे 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 मोहिला साधने महायोग पीठे तटे भीमरथ्यां वरं पुंडलीकाय दातुं मुनीन्द्रैः समागत्य तिष्ठं तमानन्दकन्दं परब्रह्मलिङ्गं भजे पाण्डुरङ्गं पाण्डुरङ्ग करो प्रथम नमः पाण्डुरङ्ग करो प्रथम नमः पाण्डुरङ्ग करो प्रथम नमः पाण्डुरङ्ग करो प्रथम पांडुरंगा
नमो सद्गुरु तुकाया ज्ञानदीपा नमो सद्गुरु सच्चिदानंद रूपा नमो सद्गुरु भक्त कल्याण मूर्ती नमो सद्गुरु भास्करा पूर्ण कीर्ती तुम्ही विश्वनाथ 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 तीन रंग कमी तीन रंग कमी अनाथ मक्कालते थोडी मक्कालते थोडी तुम्ही विश्वनाथ संतमी अनाथ मक्कालते थोडी पाया पाया पडिलो परादी आता हेची जेऊ सवे घेऊ सिदोरी हरिनामाचा खिचडी काला प्रेमी मोहिला साधनी प्रस्तुत प्राप्त प्रसंगी थोडा रिटर्न द्या रिटर्न कमी पडतोय सेवेकरता प्रतिपादित केलेला अभंग वैराग्य राज रसिक श्रीमंत गुणवंत रूपवंत नीतिवंत ज्ञानवंत निष्ठावंत ग्रंथ पंथ स्वयं भगवंत असे श्रीमंत संत जगद्गुरु तुकोबाराय यांचा अभंग असून
काला या प्रकरणातील अभंग आहे. विठ्ठल सेवेला घेतलेल्या अभंगाचं चिंतन करण्यापूर्वी अल्पसा परिहार देणे गरजेचं आहे. गेली अनेक वर्षापासून या भोल्या बाबांच्या दरबारामध्ये अखंड हरिनाम सप्ताहाचं सुंदर असं आयोजन या ठिकाणी केलं जात आहे. बरेच वर्ष झाली. जुनाट जुगादीचे नाणे मीही या सुंदर अशा पवित्र तीर्थाच्या ठिकाणी 16-17 वर्षापूर्वी आलतो, येऊन गेलतो. येण्याचं कारण वेगळं होतं, कीर्तनासाठी आलो नव्हतो. मागच्या वर्षीपासून कीर्तनासाठी इथं येऊ लागलो, तुम्ही बोलवायला लागले. परंतु 16-17 वर्षापूर्वी आप्पा आलतो तेव्हा येण्याचं कारण वेगळं होतं. जशी अनेक भक्त मंडळी या ठिकाणी येत आहेत, त्याच भक्तांमधला मी एक भक्त होतो. त्या अनुषंगाने इथं आलतो. त्याच्यानंतर 10-12 वर्षाचा मध्ये गॅप पडला आणि मागच्या वर्षीपासून तुमच्या भेटीची पुन्हा सुरुवात झाली. आमचे हे सगळे शिवभक्त मंडळी, काय महाराजांचं नाव, अंबादास महाराज, तुम्ही सगळे शिवगण मंडळी, तुम्हा सर्वांच्या विनंतीचा आदर राखून, शेगुडकरांच्या विनंतीचा आदर राखून बाप्पांनी कार्यक्रमाची जाणीव करून दिली. या सर्वांच्या विनंतीचा आदर म्हणून आता 2 तास राखायची तुमची कदर. आता तुम्ही ठेवा माझी मदर, हे का नाही? या अनुषंगाने तुम्हा सगळ्या शिवभक्तांच्या दर्शनाचा अलभ्यासा लाभ प्राप्त झाला. त्याकरता उपलब्ध असणारे स्थानिक भजनी मंडळ, परिसरातली भजनी मंडळ आणि परम श्रद्धेय आपल्या सर्वांचं श्रद्धास्थान, परिसरातलं श्रद्धास्थान, विशेष करून आमचं श्रद्धास्थान आप्पाई आहेत, टाळी घेऊन उभा आहेत. ज्यावेळेस मोठी माणसं आमच्यासारख्या बोबडे बोलणाऱ्या लेकरांचं कौतुक पाहण्यासाठी, ऐकण्यासाठी, स्वतःचा मोठेपणा सोडून सेवा करण्यासाठी उभा असतात, हे त्यांचं भाग्य नसतं, तर त्यांच्यापेक्षा आमचं मोठं भाग्य असतं. आप्पांची उपस्थिती आहे, ज्यांच्या अथक परिश्रमातून ही भविष्य काळातली मोठमोठाली महाराज मंडळी घडल्या जाणार आहेत. ही भविष्य काळातली जगाला सुगंध देणारी ही फुलं आहेत, परमार्थाचा सुगंध देणारी फुलं आहेत. लेकरांची उपस्थिती आहे, स्थानिक गायकांची, भजनी मंडळाची उपस्थिती आहे, स्पीकर सिस्टीम वाले. अतिशय सुंदर सिस्टीम आहे, सुंदर सिस्टीम आहे. ज्याला कीर्तनाचं नाक म्हणतात ते आमचे माऊली महाराज मृदंगासाठी आहेत. हार्मोनियम वादक आमचे शेगुडकर आहेत आणि रायगावकर, हो रायगावकर सिस्टीम शेगुडकरांची आणि विनंती रायगावकरांची, अनवांजरवाडीकरांची आणि महाराष्ट्राच्या कानाकोपर्यंत अगदी तळागाळापर्यंत आपल्या या चॅनलच्या माध्यमातून जे शूटिंग करत आहेत, प्रत्येकापर्यंत हा कार्यक्रम पोहोचवण्याचं सुंदर असं नियोजन जे युट्यूब वाले करत आहेत, त्यांच्याही मानावर तेवढे ऋण कमी आहेत. आणि देवा समान श्रवण करणारे तुम्ही सगळे माझे मायबाप, सर्वांच्या चरणावरती नाक घासून नतमस्तक होतो आणि सेवेला घेतलेल्या अभंगाचं चिंतन करण्याचा प्रयत्न करतो. विठ्ठल विठ्ठल. मस्तक हे पायावरी या वारकरी संताच्या, काय माझी वाणी मानेल संतासी, परंजाऊ चित्तासी या पुलिया. आता हेची जेऊ सवे घेऊ सिदोरी, हरिनामाचा खिचडी काला, प्रेमी मोहिला साधने. अभंग काला या प्रकरणातील आहे.
अभंगाचा सरळ सरळ भावार्थ तुमच्या पुढे मांडतो आणि मग जसा वेळ मिळेल त्याप्रमाणे आपण चिंतन करण्याचा प्रयत्न करूया. या अभंगाचा सरळ सरळ अर्थ असा आहे. महाराज सांगतात, ब्रह्मरस आम्ही घेऊ, ही देह नावाची 3.5 हाताची शिदोरी घेऊन जाऊ आणि प्रत्यक्ष ब्रह्म्याच्या संगतीत जाऊन पोटभर जेवण करू. अर्थात या शिदोरीलाही आनंद मिळला पाहिजे. मग याच्याकरता काय करू? हरी आणि नामाचा काला करू आणि तो काला करण्यासाठी अट्टहासानं जीव तिथं जाईल. हरी नाम आणि जीव याची खिचडी करू आणि त्या प्रेमानं त्या परब्रह्म्याला मोहित करून टाकू. ज्यावेळेस हा काला होईल तो घास चवी चवीनं आम्ही घेऊ, कारण तो ब्रह्मरस आहे, त्याच्याविषयी तितकी आवड आहे. महाराज सांगतात, त्याच्यामध्ये रसना आहे, त्याच्यामध्ये आवड आहे आणि असा रसयुक्त आवडयुक्त पदार्थ ब्रह्मरस आमच्या पुढे वाढलेला आहे. आम्ही पुन्हा 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 वेळ प्रसंगी जन्म घेऊ, पुन्हा येऊ, पुन्हा येऊ, पुन्हा नाही. आपल्याला तिकडे जायचं नाही. हे नाही. महाराज सांगतात, तव तव तो तो रस आम्ही पुन्हा 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 मागू आणि ही देह नावाची शिदोरी पवित्र करून टाकू. विठ्ठल प्रत्येक कार्यक्रमाची सांगता ही काल्याच्या कीर्तनानं असते. शेवट नसतो बरं, याला शेवट म्हणायचं नाही, सांगता म्हणायची. आजचं कीर्तन हे शेवटचं नाही, आजचं कीर्तन हे सांगतेचं आहे. काही लोक सहज म्हणते चला हाच शेवटचं कीर्तन आहे. हे नाही, अरे शेवटचं तुझं कीर्तन प्रवचन ऐकायला तूच नसतो, त्याला शेवटचं म्हणतात. याजसाठी केला ठास. तिथं म्हटलं का व सांगतेचा दिवस गोड व्हावा, नाही, तिथं शेवटचा दिवस गोड व्हावा, तो शेवटचा दिवस. आणि ही सांगत आहे. सांगता सांगून जाते अजून बरंच काय करायचंय, अजून बरंच करायचंय. म्हणजे तुला पुढच्या वर्षी सप्ताह करायचा आहे, पुढच्या वर्षी 4-5 कीर्तन करायचे, काल्याचं कीर्तन करायचंय आणि पुढच्या वर्षी पुन्हा सुखदेव बोलाच बोलवायचंय. हे नाही, अंबादास भाऊ मगाशी म्हणले आल्याबरोबर, जोपर्यंत तुम्ही आणि मी आहेत तोपर्यंत काल्याचं कीर्तन तुमच्याकडेच असेल, तुमच्याकडेच असेल. महाराज, याच्यापेक्षा श्रद्धा आणि याच्यापेक्षा आपुलकी काय असावी? नाहीतरी आप्पा जीवनात याच्यापेक्षा दुसरं काय कमवा अजून. एकदा आप्पांची चाल ऐकली ना की लोकांनी म्हणावं पुन्हा 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 आप्पांचीच चाल ऐकू वाटते. ही आप्पांच्या जीवनातली सगळ्यात मोठी श्रीमंती. पण ही श्रीमंती कोणी हिसकावून घेत नाही राजू, घेत नाही कोणी. बाकीच्या श्रीमंतीच्या वाटण्या होतील, पण तुम्ही जी आमच्या नावाची निवड करता, ज्या आपुलकीने, ज्या श्रद्धेने, ज्या भावनेने आमच्याकडे पाहता, याच्यातल्या कोण वाटण्या करणार आहे? सावकार करणार आहे कोण वाटणी याच्यात? कोणीच नाही. अरे हीच तर श्रीमंती कमवायची, दुसरं काय कमवायचं? म्हणजे काल्याचं कीर्तन आहे आणि काल्याचं कीर्तन नेमकं माध्यान्ह काळी संपवायचं असतं, दुपारी संपवायचं असतं. याचं टायमिंगच आहे दुपारचं, काल्याच्या कीर्तनाचं टायमिंग. आणि काल्याच्या कीर्तनामध्ये महाराज सांगतात अन्य काही नसतं. हे बघा, बाकीच्या कीर्तनामध्ये संत सांगता येतात, देव सांगता येतात, ग्रंथ सांगता येतात, पंथ सांगता येतात, परंतु या कीर्तनात बाकीचं काहीच सांगू नका. इथं फक्त एकच सांगायचंय, जास्त विचारही करायचा, कारण विचार करून आपण तरुणपणात म्हातारे झालो. याचा विचार करणे नाही, याचा आचार करणे नाही. हा, आचारही करायचा आहे, विचारही करायचा आहे, पण याचा नाही. आपला आचार करायचा कोणाचा? एक वचनी, एक वाणी, एक पत्नी.
त्या परंपरेत ज्ञान जाये लेकिन वचन न जाये ये रघु की रीत चली त्याच्या जीवन चरित्राचा आचार करायचा. का आचार करायचा? कारण रामासारखा देव नाही, रामासारखा राजा नाही, रामासारखा पिता नाही, रामासारखा पुत्र नाही, रामासारखा मित्र नाही, रामासारखा बंधू नाही, रामासारखे नामस्मरण नाही, रामासारखा शत्रू नाही, आणि रामासारखा दुसरा देव कोणताच नाही. रामाविषयीच्या 9 कोट्या वापरल्या जातात. म्हणून रामाच्या चरित्राचा आचार करायचा, विचारही नाही करायचा. रामाच्या चरित्राचा आप्पा विचारही नको, आणि कृष्ण चरित्राचा आचार नको. मग कृष्ण चरित्राचा काय करायचा? फक्त उच्चार. चरित्र ते उच्चारावे, चरित्र ते उच्चारावे केले देवे गोकुळे. भगवंतानं गोकुळामध्ये केलेल्या चरित्राचा उच्चार करणं त्याचं नाव काला हे नाही. मग आपल्याला त्याचा उच्चार करायचा आहे. काही नियम असतात आणि त्या नियमानुरूप माणसाला जीवन जगावं लागतं. काही परंपरा असतात, त्या परंपरेनं नुसार प्रत्येकाला जीवन जगावं लागतं. नियम मोडून चालत नाही आणि परंपरा मोडून चालत नाही. काही ठिकाणची परंपरा आहे, बऱ्याच ठिकाणची, बऱ्याच गावची परंपरा आहे. काही गावांमध्ये यात्रेची परंपरा, काही गावामध्ये जत्रेची परंपरा हे नाही, काही गावांमध्ये सप्त्याची परंपरा हे नाही. परंपरा मोडीत नाहीत. परंपरा जपण्यासाठी बऱ्याच गोष्टी मोडीत काढल्या, बऱ्याच लोकांची मतं मोडीत काढल्या जातात, परंतु परंपरा मोडीत काढल्या जात नाही. म्हणून अजूनही काही गावांमध्ये प्रथा आहे. काय प्रथा आहे की काल्याच्या कीर्तना दिवशी तिथं स्वयंपाक केल्या जात नाही, मंदिरामध्ये स्वयंपाक केल्या जात नाही. मग काय केलं जातं? त्या दिवशी आदल्या दिवशी सांगितलं जातं की उद्या येत असताना प्रत्येकाने आपापल्या घरून 5-5, 10-10 भाकरी, ज्वारीची भाकर, बाजरीची भाकर अथवा चपाती आणा, पोळ्या आणा, आणि आपल्याला जशी भाजी आणता येईल तशी भाजी आणा. सुकी भाजी आणा, पातळ भाजी आणा, लोणचं आणा, चटणी आणा, ठेसा आणा, लिंबू आणा, जे जे काही आणता येईल ते सगळ्यांनी आणायचं. प्रत्येकाने आणलेली भाजी मंदिराच्या पुढे एक भली मोठी कढई ठेवल्या जाईल आणि त्या कढईमध्ये आणून ओतायची, सगळ्यांनी भाजी ओतायची, आणि सगळ्यांनी आपापल्या घरच्या आणलेल्या भाकरी, चपात्या, पोळ्या एकत्र ठेवायच्या, आणि कीर्तन झाल्याच्या नंतर तोच काल्याचा प्रसाद म्हणून सगळ्यांनी ग्रहण करायचा. ही परंपरा
परंपरा असते. परंपरा परंपरा मोडीत काढता येत नाही. काय झालं, मी असं एका ठिकाणी मोठ्या कार्यक्रमाला गेलो आणि आप्पा अजूनही त्या गावाचं कीर्तन माझ्याकडे असतं. मी जेव्हापासून कीर्तन करतो तेव्हापासून काल्याचं कीर्तन तिथं जाऊन करतो. अगदी 20-22 वर्ष झाली. लोकांनी मला सोडलं नाही आणि लोक मला सोडित नाहीत. कारण त्यांनी सोडू नाही असंच आपलं जीवनचरित्र असावं तेव्हा समाज आपल्याला सोडित नाही. धरल्याच्या नंतर आपण चावलो की मग लोक पुन्हा आपल्याला धरीत नाहीत. ठीक आहे ना. आपल्याला स्पर्श केल्याच्या नंतर ज्यांनी स्पर्श केला त्याला वाटावं गड्या पुन्हा याला स्पर्श करायचा, पुन्हा याला बोलवायचं. आपल्याला बोलल्याच्या नंतर आपलं बोलणं ऐकून ऐकणाऱ्याला समाधान वाटावं, त्याच्याशिवाय आपल्याला पुन्हा बोलत नाहीत. आपल्याला बोलायला लागले आपण पुढच्याच अंतःकरण दुखवलं जर असं जर बोलत असेल तर तुझ्या बापाच्याने पुन्हा तुला ते बोलवणार नाहीत. ठीक आहे ना. असं सुंदर मृदू बोलायचं. साच आणि मवाळ, मिठले आणि रसाळ, गोड बोलायचं असतं. गोड कसं बोलू ऐसा बोले, बोलू ऐसा बोले, ऐसा बोले, बोले ऐसा बोले, जिने बोले विठ्ठल बोले, जिने बोले विठ्ठल बोले, बोलू ऐसा बोले, बोलू ऐसा जिने बोले विठ्ठल डोले. ठीक आहे ना. मग परंपरा जपतात माणसं. परंपरा ह्या मृदू असतात, परंपरा गोड असतात, परंपरा जीवन जगण्यासाठी सुंदर असा धडा शिकवतात. मग काही ठिकाणची तिथली परंपरा किंवा तिथं गेल्याच्या नंतर अशाच त्या बाजरीच्या भाकरी आणायचे, ज्वारीच्या भाकरी, चपाती वगैरे आणायचे. मी त्यांना म्हणलो व 20-22 वर्ष झालं तुम्ही काल्याच्या कीर्तनाला मला बोलवता आणि हजारो समाज जमलेला असतो. मोठमोठाली माणसं लांबून लांबून येतात. परिसरातल्या 22 गावांमधून 2-3 तालुक्यातून लोक या ठिकाणी येतात. मोठाली प्रतिष्ठित मंडळी येतात. मग असं करा पुढच्या वर्षीपासून काल्याचा प्रसाद थोडासा बदला. बासुंदी करा, गुलाबजाम करा, श्रीखंड करा, सुंदर असा बेत करा. जर वाटलं तर खर्च मीही देईल थोडाफार. कारण 20-22 वर्ष झालं मला बोलवताय तुम्ही, मग माझाही काहीतरी तिथं सहभाग असला पाहिजे. नुसती कीर्तन करून पाकिटच घेऊन जायची का? ठीक आहे ना. आपल्या पाकिटाचा कुठेतरी सदुपयोग झालाही पाहिजे. ठीक आहे ना. जी लोक आपल्याला बोलवतात तिथंही आपला काहीतरी सक्रिय सहभाग असला पाहिजे. फुलाची पाकळी जी पाकिटं घेतात त्यांचंही सहकार्य तिथं असलं पाहिजे. मग असं करा पुढच्या वर्षीपासून पंगत बदला, ही परंपरा बदला. ते म्हणले महाराज तुम्हाला बदलू आम्ही, पण परंपरा नाही बदलणार. ते म्हणले पुढच्या वर्षीपासून तुमचं कीर्तन कॅन्सल. म्हणलं असं का? म्हणले आमच्या 4-5 पिढ्या गेल्या महाराज, काल्याच्या प्रसादाची ही आमची परंपरा आहे, ती आम्ही बदलणार नाही. ठीक आहे. मी का सांगतो तुम्हाला, अशी काय परंपरा असते. मग ती परंपरा गोकुळामध्येही होती, गोकुळातही परंपरा होती. काय परंपरा होती की वर्षाकाठी एकदा इंद्रपूजन करायचं, इंद्राची पूजा करायची ही परंपरा होती. मग तिथं इंद्राची पूजा करायची गोकुळामध्ये. आणि ज्यावेळेस श्रीकृष्ण परमात्म्याचा जन्म झाला, कृष्ण परमात्मे त्या ठिकाणी लहानाचे मोठे होऊ लागले, त्यांना सगळं कळायला लागलं. सवंगड्यांबरोबर घेऊन वेगवेगळ्या प्रकारची कर्म करू लागली. तेव्हा कृष्ण परमात्म्याने ठरवलं, अरे
गोकुळ आपलं, गाया राखतो आपण, धारा पिळतो आपण, दही लोणी ताक तयार करतो आपण, विकायला नेतो आपण, एवढं सगळं आपण करायचं आणि त्या इंद्राची कशासाठी पूजा करायची? बरोबर आहे काय? ज्या दिवशी सप्ताहाची सुरुवात होते तेव्हा कलश पूजा आपण करायची, पारायण आपण करायचं, दुपारचं भजन आपण करायचं, हे का नाही, प्रवचन आपण करायचं, कीर्तनाला साथ आपण द्यायची, जागर आपण करायचा, काकड्याला पुन्हा आपण उठायचं, एवढं सगळं करायचं आणि काल्याच्या दिवशी दुसऱ्याचा सत्कार करायचा. जमल का असं? ज्यांनी एवढा सगळा परिश्रम घेतला अंबादास महाराज, त्याला जर नारळही नाही दिला तर तो म्हणेल का बरं झालं बाबा, बरं झालं, दरवर्षी असंच करीत जा, पुढच्या वर्षी आवर्जून येईल, हे नाही? मग श्रीकृष्ण परमात्मा म्हणतात, अरे सगळा त्रास आपण घेतोय, किती कमी त्रास आहे का? हे बघा, जी गाया पिळतात ना त्यांना माहिती किती त्रास असतो, जी गुरंढोरं सांभाळतात ना त्यांना माहिती आहे गुरं सांभाळणं म्हणजे किती त्रासदायक असतं. अरे एवढं सगळं आपण करतो आणि मग आपली पूजा करण्याऐवजी तुम्ही त्या इंद्राची पूजा करता, वर्षाकाठी एकदा येतो आणि सगळेजण त्याची पूजा करतात. इथून पुढे ती परंपरा बंद करायची. इंद्राला राग आला. राग येणं साहजिक आहे ना, सत्ता आहे ती, अभिमान आहे, पूजेचा अभिमान आहे, पूजेचा मान आहे. मान हिसकावून घेतल्याच्या नंतर राग येतो आणि गावच्या गाव हिसकटल्या जातात केवळ मानामुळं. आमचा मान आहे, आमचा मान आहे आणि आम्हाला मिळलाच पाहिजे, मिळलाच पाहिजे. दुसऱ्याचा काय अधिकार आहे नारळ फोडायचा? आम्ही फोडला आणि नंतर मग बाकी ज्यांनी फोडा. हा जसा मान आहे तसा इंद्राचा मान आहे, परंतु इथं हिसकावून घेतला आणि राग आला इंद्राला. हा हा हा, असा मुसळधार पाऊस पडला, हत्तीच्या सोंड इतकी एक एक धार पडायला लागली. गोकुळ वाहून जायला लागलं. कृष्णाकडे धावत गेली. कृष्णा ए कृष्णा ए कृष्णा धाव किरे आता. कृष्णा गोकुळ वाहून जायला लागले किरे आता. कृष्ण परमात्म्यानं सगळ्याला बोलून घेतलं आणि गिरी गोवर्धन उचलला. करंगळीवरती गिरी गोवर्धन धरला महाराज. काय सामर्थ्य असेल. खेळतो येण्याची खेळावा, नटतो येण्याची नटावा. यानं गोवर्धन उचलला महाराज आणि सगळ्या गोकुळाला गोवर्धनाच्या मध्यभागी घेतलं. आता अंगावर पाणी पडाना, पाऊस पडाना, पण खालून पाणी यायला लागलं, खालून यायला लागलं पाणी. मग काय केलं? शेषाला बोलवलं आणि शेषाने असा वेटोळा घातला आणि शेषाने गोवर्धनाच्या खाली भिंत तयार केली. पाण्याचा टिपका आतमध्ये येईना. हे नाही, इंद्र थकले, मेघ राजा थकला महाराज. कृष्ण परमात्म्याने परंपरा मुडीत काढली, मुडीत काढली. हे सत्य आहे. एकदा का त्याने ठरवलं की मग तिथं कोणाचं काय चालत नाही, इंद्राचं नाही चाललं. आले देवाजीच्या माना, आले देवाजीच्या माना, आले देवाजीच्या माना, आले देवाजीच्या देवाजीच्या माना, आले देवाजीच्या माना, आले देवाजीच्या माना, आले देवाजीच्या माना. कोणाचे साधना, कोणाचे साधना, हरी चंद्र तारा राणी, हरी
चंद्र तारा राणी कोणाचे चालेना कोणाचे चालेना देवाजीच्या मना कोणाचे चालेना कोणाचे चालेना कोणाचे चालेना भगवंतानं ठरवलं पाहिजे, ठरवलं आणि परंपरा मोडीत काढली. कारण गोकुळ राखणारा हा होता. गो माने गाय, जिथं सगळे गो रक्षक आहेत, गो वंशज आहेत, त्या गोकुळाचं रक्षण करण्याची जबाबदारी श्रीकृष्ण परमात्म्यावर आहे. मग त्या ठिकाणी लहान वयामध्ये जगाचे मायबाप तिथं कर्म करतात. कर्तुम अन्यता कर्तुम विश्व मायबाप श्रीकृष्ण परमात्म्याने 8व्या अवतारात जे कर्म केलं ते अन्य अवतारामध्ये केलेलं नाही. एक कार्यार्थगत्यम कोटी कार्यचकार. श्रीकृष्ण परमात्म्याच्या केलेल्या चरित्राचा जो उच्चार आहे, जो विचार आहे, जो आचार आहे, जर लिहिण्याचा विचार केला ना महाराज, तर सागराची शाई केली तरी कमी पडेल, पृथ्वीचा कागद केला तरी कमी पडेल, मेरू मंदाराची लेखणी केली तरी कमी पडेल, आणि प्रत्यक्ष सरस्वती मातेला लिहिण्यासाठी बोलवलं तरी तिचाही हात बंद पडेल. एवढं मोठं कर्म ज्याचं आहे तो श्रीकृष्ण परमात्मा. काय सांगावं त्याच्या खोड्या तरी कशा सांगावा, त्याचं सत्कर्म तरी कसं सांगावं, त्याने केलेल्या चोऱ्या तरी कोणत्या शब्दात सांगावा, तरी तो गोडच आहे, तरी गोड आहे. कोणाला बघा, बाई तुझाच काना तुलाच गोडवा, बाई तुझा काना तुलाच गोडवा, बाई तुझा बाई तुझा लाडका काना तुलाच गोडवाचे, बाई बाई तुझाच लाडका काना तुलाच गोडवाचे, बाई तुझा गोडवाचे, बाई तुझा तुला गोडवाचे. याच्या खोड्यात सांगू, याच्या खोड्यात किती सांगू, किती सांगू, गाण्यात वेळ जाईल आपला जास्त. त्या ठिकाणी गवळणी सांगतात, गोपाळ सांगतात, सागराची शाही केली ना तरी सुद्धा तुझ्या लेकराच्या खोड्या सांगायला कमी पडेल. असा तुझा जगाचा मायबाप तो तुझ्या पोटी जन्माला आला. कोणाच्या? वसुदेव देवकीच्या पोटी जन्माला आला. प्रत्येक वेळी तुम्ही जे चरित्र ऐकता ना, आता ते चरित्र तुमच्या पुढे तेच 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 मांडणार नाही. आणि मग ते चरित्र करत असताना, ते कर्म करत असताना देवाच्या बरोबर कोण होती? मोठाली माणसं होती का? आज आपण मोठाल्या माणसाला घेतल्याशिवाय काहीच करत नाही. आपल्याला प्रत्येक काम करत असताना मोठी माणसं जवळ असावा असं वाटतं. नुसती मोठी नसावात, पण मनाने मोठी असावात. ती माणसं बरोबर असावात. नुसती मोठी माणसं अजिबात बरोबर नसावात. मनाने मोठी असणारी माणसं बरोबर असावात. अब्जावधी रुपयाचा बँक बॅलन्स पडू नये. आणि सप्त्याला भेट द्यायला आला, वंजरवाडीच्या सप्त्याला.
महादेवाच्या मंदिरात आले, भोलेबाबाच्या मंदिरात आले. आपल्याला वाटलं हा 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 अगदी महाराष्ट्राचं नेतृत्व करणारा माणूस आहे आणि याच्या 10 पिढ्या श्रीमंतीची आहेत. 10 पिढ्या. महाराष्ट्रात याच्यासारखा श्रीमंत कोणी नाही आणि एवढा मोठा माणूस आपल्या सप्त्याला भेट द्यायला आला. आता नक्कीच आपली सगळी मोकळी जागा भरून निघते. आता ठीक आहे ना, भला मोठा सभा मंडप होतोय. आता सगळे पेविंग ब्लॉक बसवल्या जातील, सुंदर असं कंपाऊंड होतंय आणि आपल्या मंदिराचा सगळा काया पालट होतोय. असं अंबादास बोला वाटलं, असं वाटलं अंबादास बोला. अशी मोठी माणसं आली, पाहूनच आनंद वाटला. याने 1000 रुपयाची एक शाल आणली. अंबादास बोन 1000-1500 रुपयाची शाल आणली. बरोबर 5-6 जण आले, त्यांना तरी कशी तसं मोकळं पाठवा. त्यांना 500-500 रुपयाच्या शाली आणल्या. हे का नाही, काल्याच्या कीर्तनाच्या महाराजाला जो दक्षिणा द्यायचा त्याच्यापेक्षा दुप्पट दक्षिणा नुसत्या शालीत घालवला, नारळांमध्ये घालवला, सत्कारामध्ये घालवला. एवढा मोठा सत्कार केला, अगदी 10-15 हजार रुपये सत्कारालाच घालवले. कारण वाटलं होतं कीर्तन संपल्याच्या नंतर काहीतरी देऊन जातील, तसं जाणार नाहीत. त्याने दिलं तर नाही, काय पोटभर त्यांनी खाल्लं. त्याच्या बरोबरच्या 10-5 जणांनी खाल्लं आणि अंग झाडून निघालं. जे हरी म्हणून मोकळ्या हातानं पुन्हा निघून गेलं. ते आतापर्यंत माघारी अजून आलंच नाही. मग तुझ्या मोठेपणाला करायचं काय? तू नुसता मोठा नको, मग तू मनानं मोठा पाहिजे. श्रीकृष्ण परमात्म्या बरोबर जे सगळे सवंगडी होते ना महाराज, ही परिस्थितीने गरीब होती महाराज. परिस्थितीने फार गरीब होती, पण मनाचे मोठे होते. मनाचे मोठे होते. दररोजचा नित्यनेम होता त्यांचा. काय नित्यनेम होता? सगळ्यांनी सुधरे आपापल्या आणायच्या, त्या एकत्र करायच्या आणि सगळ्यांनी खायच्या, सगळ्यांनी. पण एकही गोपाळ कृष्ण परमात्म्याला घास भरवल्याशिवाय स्वतःच्या तोंडात घास भरत नव्हते महाराज. ही त्यांची परंपरा होती. असं म्हणतात, गुरुचं जेवण झाल्याशिवाय शिष्यानं जेवण करू नये, अथवा दोघांनी संगती बसावं. आधी त्यांना ताट वाढून द्यावा गुरूंना आणि मग शिष्यानं वाढून घ्यावा. आधी त्यांना घास भरून द्यावा आणि मग स्वतः आपण घास भरायचं, तसं आपण खायचं नाही. आधी देवाला नैवेद्य दाखवायचा आणि मग आपण खायचं. ही परंपरा आहे महाराज, परंपरा आहे. देवही नैवेद्य खातात, पण चारण्यासाठी आपल्याला नामदेव महाराज व्हावं लागेल, त्याच्याशिवाय तो खाणार नाही महाराज, खाणार नाही. आपण नैवेद्य दाखवतो, माघारी येतो. आपल्या डोक्यात एकच विचार असतो, देवाला नैवेद्य दाखवायचा. ठीक आहे ना? काय भरलंय आपल्या मनामध्ये? देवाला नैवेद्य दाखवायचा, देवाला नैवेद्य दाखवायचा. आतापर्यंतच्या आयुष्यात याच्यातली किती लोक म्हणली गड्या चला आज देवाला नैवेद्य चारून येतो. ताटातला हा नैवेद्य देवाला खाऊ घालून येतो. किती लोक म्हणली? अरे ती भावनाच नाही आपली, तो विचारच नाही आपल्या मनामध्ये. आपल्या मनामध्ये एकच विचार आहे, नैवेद्य दाखवायचा. आपण दाखवूनच माघारी येतो. नामदेव महाराज दाखव ही भावनाच नव्हती. मग नैवेद्य चारायचा. हे देवा नैवेद्य आणलाय, खाकिरे खाकिरे खाकिरे. तिथं टोकाचं बोलले, देह जाऊ अथवा राहू पांडुरंगी दृढवाहू चरण सोडी सर्वथा आन तुझी पंढरीनाथा. खावा लागेल नैवेद्य, खावा लागेल. आग्रहाने म्हणले, दूध पियो मोरे गोविंदला, दूध पियो मोरे गोविंदला,
लाला मोरे गोपाल लाला गोविंद लाला मोरे गोपाल लाला दूध पियो मोरे गोविंद 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 गोविंद लाला मोरे वेडा वेडा झालो वेडा झालो वेडा झालो वेडा झालो वेडा झालो झालो वेडा झालो वेडा झालो वेडा झालो वेडा झालो वेडा झालो झालो वेडा 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 वेळिया जगावी गेलो वेळिया जगावी गेलो वेडा झालो वेडा झालो वेडा झालो वेडा झालो वेडा झालो वेडा झालो वेडा 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 झालो वेडा झालो वेडा झालो वेडा झालो वेडा झालो वेडा वा वा एकदा टाळ्या वाजवा. हीच तर खासियत आहे आप्पांची. म्हणून तर त्यांच्या नावावर वेगळा शिक्का आहे. दूध पियो मोरे गोविंद लाला रे दूध पियो मोरे गोविंद लाला गोविंद लाला मोरे मोरे गोपाल लाला कलावतीची कलाच वेगळी आहे. सुंदर सुंदर. भगवंताला नैवेद्य दाखवायचे आणि मग सगळ्या गोपाळांनी खायचं. बरं सगळ्याच गोपाळांच्या गवळणीच्या घरी शिदोरी दररोज बांधून आणण्या इतपत घरी टोपल्यात असल असं नाही. काही गोपाळांची 8-8 दिवस चूल पेटत नसायची, महिना महिना चूल पेटत नसायची आणि कृष्ण परमात्म्याच्या बरोबर असायची. तरीही देवाचा कधी राग आला नाही त्यांना. महाराज आपण जर एखाद्या आमदार खासदाराच्या बरोबर मंत्र्याच्या बरोबर फिरायला लागलो ना आणि जर आपल्या घरी व्यवस्थित खाण्यापिण्यासाठी जर नसेल तर आपण म्हणतो काय करायचं या मोठ्यांच्या संगतीत फिरून. नको यांची संगत, नको यांची संगत. आपण त्यांच्या रागवतो, चिडतो, संगत सोडून देतो. पण या जगातला सगळ्यात मोठा त्याचं नाव देव आहे. हरि से कोई नहीं है बड़ा दीवाने क्यों कबलत में पड़ा, हरि से कोई नहीं है बड़ा. जगाचा मायबाप सगळ्यात मोठा, त्याची संगती जर आपण करत असताना जर 8-8 दिवस आपली चूल पेटत नसेल तर मला सांगा ना, घरातल्या लोकांना राग येणं साहजिक आहे ना, साहजिक आहे. त्या गोपाळांचे आई वडील म्हणायला लागले, कशाला जातात त्या काळ्याच्या संगतीत, कशाला जातात त्याच्या संगतीत, तो का चांगला आहे का, अरे वाईट आहे तो.
संगतीत जायला लागल्यापासून एक वेळच खायला आपल्याला मिळाला. महाराज सांगतात ही देव आल्याची कृपा असते. देव आल्याचा हा अनुभव असतो, हा देवाचा प्रसाद असतो. देव भक्ता लागी करुणे दी संसार, अंगी वारावार करुणी ठेवी. महाराज जिथं देव नसतो ना तिथं भरपूर काही असतं. वाक्य अंडरलाईन करून ठेवा. जिथं देव नसतो ना तिथं भरपूर काही असतं, पण जिथं देव असतो ना तिथं काहीच नसतं. जिथं काहीच नसतं तिथंच तर देव असतो, आणि जिथं बरंच काही असतं ना तिथं देव नसतो. वाक्य पटलं तर स्वीकारा, लिहून ठेवा. जिथं काहीच नसतं तिथंच देव वसतो, आणि जिथं देव वसतो तिथं काहीच नसतं, काहीच नसतं. जिथं जिथं देव आला तिथलं तिथलं सगळं निघून गेलं, आणि एकट्या भक्ता वाचून आणि देवा वाचून दुसरं काहीच राहिलं नाही. तिथं काहीच राहिलं नाही. मी देव आल्याची प्रचिती, देवाची प्रचिती, देवाच्या कृपेची प्रचिती. मग दररोज सगळेजण माध्यान्ह काळी सगळे सवंगडे श्रीकृष्ण परमात्मा एकत्र बसायचे जेवण करण्यासाठी, आणि सगळे पोरं आपापल्या घरून जसं पाहिजे तसं, जसं असेल तसं घेऊन यायचे. काहींच्या घरी असायचं, काहींच्या घरी नसायचं. मोकळ्या हाताने कसं जावा. मग काय झालं, एक दिवशी बोबड्याच्या घरी आईनं सुंदर कढी केली. कढी, ती कढी तिखटही नसते, कढी आंबटही नसते, आणि कढी गोडही नसते. अशी जी असते ना तिलाच कढी म्हणतात. नुसती गोड केल्या त्याला कढी नाही म्हणायचं, नुसती आंबट केली की कढी नाही, नुसती तिखट केली की कढी नाही. कढीचं नाव घेतलं की तोंडाला पाणी सुटतं, हे की नाही. हा हा हा, त्याचा घमघमाट येऊ लागला. आईनं घरामध्ये कढीला फोडणी दिली, आणि गल्लीत त्याचा वास येऊ लागला, हे की नाही. जुन्या काळामध्ये भाजीला फोडणी दिली की शेजारच्या 4-5 घरामध्ये त्या दिलेल्या फोडणीचा वास जायचा बघा, हे की नाही. एखादी भाजी केली की त्या भाजीचा वास जायचा, आणि त्या वासावरून आपण ओळखायचो अमक्या अमक्याच्या घरात कोणती भाजी केली. आता फोडणी कशी द्यायची आता पोरीला कळतही नाही, हे की नाही. फोडणी तांब्यात देतात का फोडणी तवलीत देतात का फोडणी कळशीत देतात हे काय कळत नाही. जुन्या काळात कशी फोडणी दिल्या जायची मी माझ्या डोळ्याने पाहिलंय बाबा बऱ्याचदा. ती पळी घेतल्या जायची, पळी, भली मोठी पळी असायची, ती वाटी इतकी पळी असायची, त्याच्यात तेल ओतायचं, आणि ते लसूण घ्यायचा, लसूण वाटायचा. कशावर, त्या वाट्या, त्या दगडाच्या त्या पाटा घ्यायचा, त्याच्यावर वाटायचा. तो लसूण वाटायचा, त्याचा भुगा करायचा, पुन्हा हाताने असं दाबायचा तो लसूण, आणि त्या पळीमध्ये तेल वाटायचं, आणि ती पळी अशी चुलीत धरायची, चुलीमध्ये धरायची, जाळावर धरायची, आणि ते तेल कडून द्यायचं, लई कडून द्यायचं तेल ते, आणि ते कडलेल्या तेलामध्ये ते लसूण टाकायचा, लसूण टाकायचा, आणि तो टाकलेला लसूण त्या पळी सहित तसाच भाजीमध्ये बुडवायचा, आणि वरून ताट पटकन झाकायचा. चर्रकन आवाज यायचा, चर्रकन आवाज यायचा. यायचा ना आवाज. त्यांची खून पोचली त्यांना, त्यांनी फोडणी दिली तशी, हे ना. अहो इतक्या चांगल्या फोडण्या होत्या म्हणून तर आतापर्यंत टिकल्यात त्या, हे ना. त्यांच्या फोडणीला तर गडी बाळून नीटनीटका राहिला, म्हातारपर्यंत साथ देत राहिला तो, हे ना. अशी फोडणी दिल्या जायची. मला सांगा ना आता देतात का अशी. मग तशी फोडणी गोकुळामध्ये पेंद्या बोबड्याच्या आईनं त्या कडीला तशी फोडणी दिली, फोडणी दिली. आणि त्याचा वास येऊ लागला. आणि आदल्या दिवशी काय झालं, पेंद्याच्या आईचं आणि यशोदामाईचं भांडण झालं. किरकोळ बाचाबाची झाली, तुमच्यात होत्यात किरकोळ गोष्टीवरून, हे नाही. पाणी इकडून आलं, तिकडून आलं, इकडे कपडे वाळू घातली, तिकडे कपडे वाळू घातली. शेण मी घेणार होते पण तूच घेतलं, मला सारवायचं होतं पण तूच सारवलं. याच्यावरून होतं तुमचं भांडण, पण 1-2 दिवसांनी पुन्हा मिटत. तुमचं भांडण जास्त दिवस टिकून राहत नाही, ते आमचं टिकून राहतं जास्त दिवस, पण तुमचं जास्त दिवस टिकत नाही. तुमच्यात पटकन सलोखा होतो. मग थोडं भांडण झालं,
प्याला. पण तो म्हणला माझ्या मित्राला हे ताक आवडतंय. हे बघा, मित्र हा बिंबेच्या देठापासून प्रेम करणारा असावा, संकटात सोडून देणारा मित्र नसावा. संकटात उभारी देणारा मित्र असावा, आधार देणारा मित्र असावा. तो माझा मित्र, जीवाभावाचा मित्र आहे. बरं, आता त्याला जर ताक घेऊन जायचं म्हटलं, ताई देणार नाही. मग आता काय करायचं? आईला म्हणलं, आई ए आई, आई अगं मला ताक दे ना. ताक प्याला. आई अगं कडी चांगली केली, जरा कडी प्यायला दे. तुला देते, पण मला माहिती तू तुझ्या मित्राला घेऊन जाशील, मित्राला घेऊन जाशील, तुला तांब्यात देणार नाही, तुला कशात देणार नाही, तुला पोटभर फक्त प्यायला देईल. ठीक आहे हे आई, मग प्यायला दे मला. तांब्या भरून कडी घेतली आणि तो बराबरला तोंडात. अर्धा तांब्या पियाला, पूर्ण तांब्या तोंडात बसेना. अर्धा पियाला आणि अर्धा तांब्या असं करून जाम, तोंड जाम झालं. अगदी ट्रॉफिक जाम करून टाकलं. आणि का कुंदाने गडबड असली की ट्रॉफिक जाम झालेलं असतं, सिग्नल पडलेले असतात. कीर्तन करून पटकन निघावं म्हटलं, लांब जायचे संध्याकाळी, अतिशय गडबडीने निघाला की 2 किलोमीटरच्या अंतरावर गेला की ट्रॉफिक जाम, सिग्नल पडलेले असतात, जाताच येत नाही. गडबडीच्या माणसाला लवकर जाताच येत नाही. मग तसा हा निघाला की पोरं म्हणायची, अरे तुला काय गालफुगी झाली का? बोल की पेद्या, बोल की. कसं बोलावा? बोलल तर ताक पडेल, बोलल तर ताक सांडेल. पळतच गेला आणि कृष्ण परमात्मा कासऱ्याच्या अंतरावर होते, लांबून हाक मारली. तोंडानं तरी कसा हाक मारावा? आता हात पालवला, हात पालवला, जवळ बोलून घेतलं. काय रे पेदे, तोंड असं का तुझं सुजलंय? गालफुगे झाल्यात का? नाही देवा, नाही. हातानं पेंड्यानं हाताने इशारा केला, देवा तोंड उघड. मग देवानं तोंड उघडल्याबरोबर पेंड्यानं स्वतःच्या तोंडातली ती कडी भगवंताच्या तोंडात पिचकारीनं मारली आणि भगवंतानं पिऊन घेतली. महाराज पिऊन घेतली. हे नाही, हे इतकं प्रेम, मित्राचं इतकं प्रेम असावं, मैत्रीचं एवढं प्रेम. ही परंपरा होती महाराज त्यांची. आणि मध्यान्ह काळी जेवायला बसले, सगळे त्या ठिकाणी गोपाळ जमा झाली, पण एक सवंगडी दिसाना महाराज, दिसाना. तो घरी गेलता, म्हणजे सगळ्यांनी काहीतरी आणलंय. कुणी शिळी भाकर आणली, कुणी चपाती आणल्यात, कुणी पोळ्या आणल्यात, कुणी पुऱ्या आणल्यात, कुणी लोणचं आणलंय, कुणी चटणी आणली, कुणी ठेचा आणलाय. माझ्या घरी काहीच नाही. माझ्या घरची 15 दिवस झालं चूल पेटली नाही. काय न्यावं देवाला? ते ताक होतं, ताक, आणि ते शिळं होतं, 8 दिवसाचं विटलेलं ताक होतं. न्यावं कसं? पण तेच एका तांब्यात भरलं आणि असं पाठीमागं धरलं, असं चोरून धरलं. सगळ्या पोरांच्या पंक्ती बसल्यात आणि हा पंक्तीत जाईनाच. देवानं लांबून पाहिलं, अरे सगळे आले तर आपला एक मित्र काय दिसना, आपला एक मित्र दिसना. लांब झाडाच्या आड पाहिलं, पळतच गेले आणि देव म्हणले, अरे इकडं का उभा राहिलास? आमच्यात काय येऊन बसाना? तो म्हणला, देवा माझ्या घरी काही नाही, 15 दिवस झालं माझ्या घरची चूल पेटली नाही, आणि घरी काही नसल्यामुळं मग काही आणता आलं नाही. मग काहीच जर नाही तर तुझ्याकडे कसं येऊ? देव म्हणतात, ज्याच्याकडे काहीच नसतं ना, अरे त्याचीच जागा माझ्या हृदयात असते. ज्याच्याकडे काहीच नसतो, जो मोकळा आहे ना, तोच माझा खरा भक्त असतो. अनपेक्ष सुचिरदक्ष उदासीनो गतवेता, तोच माझा खरा व्यक्त असतो, तोच माझा.
कडकडून मिठी मारली आणि मिठी मारल्याबरोबर ते तांब्यातलं इटलेलं ताक सांडलं महाराज, सांडलं आणि त्याची दुर्गंधी येऊ लागली, वास येऊ लागली. इटलेलंच होतं ते, त्याची अशी तार यायची आणि त्याच्या अंगावर पडलं, देवाच्या अंगावर ते ताक सांडल्या गेलं. देव म्हणले अरे ताक तर घेऊन आलतास की. पण मित्रानं सांगितलं देवा ताक आणलंय पण इटलेलं ताक आहे. 4-8 दिवसाचं ताक आणि इटलेलं ताक तुला द्यावं कसं? तू राजाचा मुलगा ना, 5 पक्वान्न दररोज खाणारा तू, दह्यातलं, दुधातलं, तुपातलं, लोण्यातलं खाणारा तू, मग तुला इटलेलं ताक द्यावा कसं? म्हणून लपून ठेवलं होतं. कृष्ण परमात्म्याने त्याच्या अंगावर सांडलेलं इटलेलं ताक स्वतःच्या जिभेनं चाटून घेतलं महाराज, चाटून घेतलंय. का? अंगावर सांडलं गोपाळांच्या. ही देह नावाची शिदोरी महाराज, तांब्यात आणलं होतं ताक पण अंगावर सांडलं गेलं आणि त्या अंगावर सांडलेलं ताक ज्याप्रमाणे घरात दूध सांडलं की मांजर आपुलकीनं चाटून घेते, तेल सांडलं की आई भरून घेते, त्याप्रमाणे गवळ्याच्या पोरांच्या अंगावर इटलेलं ताक सांडलं. माझ्या श्रीकृष्ण परमात्म्यानं ते स्वतःच्या जिभेनं चाटून घेतलं महाराज, चाटून घेतलं. कारण हे देह नावाची शिदोरी तितकी पवित्र आहे महाराज. या शिदोरीवर सांडलेलं ताक देवानं चाटलं, पोटभर प्याला. महाराज सांगतात खऱ्या अर्थानं हीच पवित्र शिदोरी आणि हेच खरं जीवन आहे. अभंगाच्या पहिल्या आता हेच जेव, 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 आता हेच हरे रामाचा खिचडी खावा. सवे घेऊ शिदोरी, सवे घेऊ शिदोरी. वाव सुंदर. हरिनामाचा खिचडी खाना. महाराज सांगतात हेच तर खरं जीवन आहे. पवित्र शिदोरी, पुण्यवान शिदोरी आणि त्या अंगावर पडलेलं ताक चाटून घेतलं. महाराज सांगतात हेच खरं जीवन आहे. आता हेची जेऊ सवे घेऊ शिदोरी. देवाला खांद्यावर हात टाकला आणि सगळ्या गोपाळांना बरोबर घेतलं महाराज आणि एकत्र बसले. अशी एकत्र. खरं सांगू का महाराज, एकत्र बसून जेवण करण्यात जो आनंद असतो ना, तो एकट्यानं घर बंद करून जेवण करण्यात आनंद नसतो महाराज. एक दृष्टांत तुमच्या पुढे मांडतो बघा.
अशी 4 भावंड असतात महाराज, एकत्र राहतात. 4 मुलांना 2 मुलींना अगदी हलाखीतून जीवन जगत असताना आपल्या आईबापानं त्यांना लहानाचं मोठं केलं, त्यांचं जीवन रेगरूपाला लावलं महाराज. अशा घरामध्ये राहत होते की कुडाच्या भिंती असायच्या. पाऊस जर आला तर ईदभर जागा कोरडी राहत नसायची. अशा छपराच्या घरात राहत होते. आईनं बापानं दिवसभर कष्ट करावा, राबराब राबावा आणि संध्याकाळी काम करून आलेल्या पैशामध्ये त्या ठिकाणी किराणा भरून आणावा. मग चूल पेटायची तशी पेटत नसायची. इतक्या हालाकीचं जीवन अनुभवलेली माणसं कदाचित माझ्या पुढेही बसलेली असतील. अशी कठीण परिस्थिती असताना आई बापानं लेकराला कधी उपाशी झोपू दिलं नाही बघा. असल तेवढ्या 2-4 रुपयामध्ये थोडाफार किराणा भरून आणायची, पीठ आणायचं थोडंसं आणि त्याच्या 2-4 भाकरी व्हायच्या महाराज. आणि 4ही लेकरांना समोर बसवायचं आणि स्वतःच्या हाताने घास भरवायचं. आणि शिल्लक राहिलं तर आपण खायचं, नाही तर तांब्यावर पाणी पिऊन तसं झोपायचं. हे दिवस तुम्ही अनुभवले असतील. बरीच माणसं कांदा खाऊन झोपलेत, पाणी पिऊन झोपलेत, पण चतकूर भाकर खायला मिळेल नाही. इतके कठीण दिवस पाहिलेले आहेत. परंतु अशा परिस्थितीमध्ये, इतक्या कठीण परिस्थितीमध्ये आनंदच वाटायचा, कारण 4 माझी लेकरं एकत्र आहेत आणि 4ही लेकरं दररोज माझ्या समोर जेवण करायला असतात आणि स्वतःच्या हाताने गाज भरवते महाराज. अशा कठीण परिस्थितीत दिवस काढलेले आई बाप, लेकरं लहानाशी मोठी झाली. आज राहायला घर नाही, कालांतरानं प्रगती झाली. लहानाची लेकरं मोठी झाली, गरिबाची श्रीमंत झाले. ज्या घरामध्ये राहत होते ते छपराचं घर होतं, कुडाच्या भिंती होत्या. आज चौघांचे 4 बंगले झाले. कोट रुपयाचा एक बंगला झाला चौघांचा. महाराज चौघ आज एकत्र नाही, चौघ आज वायली राहायला लागली. भूतकाळ जर पाहिला तर चटणी भाकरी व्यवस्थित खायला मिळत नव्हती, पण आनंदात होते. आनंद कसा होता? मांडीला मांडी घेऊन जेवायला बसायची. एकाच्या ताटातली भाकर संपली, दुसऱ्याच्या ताटात जर भाकर असली ना तर ज्याच्या ताटात भाकर आहे त्याने पटकन ती भाकर उचलावा आणि ज्याच्या ताटातली भाकर संपली त्याच्या ताटात टाकावा. धाकल्याच्या ताटातली भाकर संपली आणि थोरल्यानं पाहिलं आपल्या धाकल्याच्या ताटातली भाकर संपली ना आपल्या ताटात चतकूर जास्त शिल्लक आहे. धाकला मोठ्या पोटाचा आहे. पटकन ती भाकर उचलायची, चतकूर भाकर उचलायची आणि शेजारी मांडीला मांडी देऊन बसलेल्या धाकल्याच्या ताटात ती भाकर टाकायची आणि धाकल्यानं पटकन थोरल्याच्या तोंडाकडे पाहावा आणि म्हणावा, दादा अरे तुझ्या हिश्श्याची भाकर आहे ती आणि माझ्या ताटात का टाकली? थोरल्यानं म्हणावा, अरे तू मोठ्या पोटाचा आहेस, माझ्यापेक्षा तुला भाकर जास्त खायला लागते. तू जरी बारीक असला तरी तुझं पोट मोठं आहे. मग माझ्या ताटात भाकर शिल्लक आहे, अजून तुला चतकूर देऊन माझ्या ताटात चतकूर शिल्लक आहे. माझ्या या चतकूरमध्ये भागल, तुझं भागणार नाही. मग खा की, माझ्या वाटेची असली म्हणून काय झाली? तुझ्या ताटातली संपली भाकर आणि मी तुझ्या शेजारी बसलोय. माझं कर्तव्य तुला भाकर देणं. महाराज हे जे प्रेम आहे ना, हे प्रेम विकत मिळत नाही महाराज. जगाच्या पाठीत दुसरीकडे कुठं मिळत नाही. एकत्रपणाचं हे प्रेम आहे महाराज. धाकला रडायला लागला, दादा तुझ्या पाया पडतो, जीवनात काय मिळो अथवा न मिळो पण हे प्रेम असंच मिळत राहिलं पाहिजे. हे प्रेम इतकंच राहिलं पाहिजे. अशा कठीण परिस्थितीमध्ये हे एकत्र असताना महाराज सुखी घरं होती, आनंदात घरं होती. पण आज ती 4 भावंड लहान राहिल्यात, मोठाली झाली. कोट रुपयाचा एक बंगला झाला. आज चटणी भाकरी पाहायलाच मिळत नाही. 5ही पक्वान्नाचा बेत खायला मिळतोय, दररोज खायला मिळतोय. पण एक गोष्ट ध्यानात ठेवा, अरे चटणी भाकरी खात असताना तुझ्या मांडीला मांडी देऊन खा म्हणणारं, तुझ्या ताटात घास वाढणारं कुणीतरी होतं. पण आज 5ही पक्वान्नाचा बेत खातोय पण तुझ्या मांडीला मांडी देऊन बसणारं कोणी नाही, हा विचार कर. एवढे चांगले पदार्थ असताना तुझं पोट भरत नाही, आज अपचन होतंय. आणि शिळ्या भाकरी खाऊनही तुझं पोट भरत होतं, तिथं समाधान वाटत होतं, कारण तिथं एकत्र होता, एकमेकाला त्या ठिकाणी प्रेमानं घास भरवत होता. महाराज एकीचं प्रेम वेगळं असतं, वेगळं असतं.
म्हणजे सगळे गोपाळ गवळणी आणि श्रीकृष्ण परमात्मा दररोज माध्यान्ह काळी शिदोऱ्या एकत्र करायच्या आणि सगळ्यांनी पोटभर खायच्या, पण स्वतःच स्वतः नाही खायचं. मग आधी पुढच्याला भरवायचं आणि पुढच्याने आपल्याला भरवायचं. हरी एकमेका देव मुखी देव मुखी एकमेका देऊ मुखी सुखी घालू हुंबरी. हे का नाही? कारण बोल्या बाबाच्या दरबारात मालकंस आणि शिवरंजनी बिंपलासच जास्त झाला पाहिजे. कारण देवाला जिंकण्याचे हे 3 राग करुणापर राग आहेत. करुणा भाव निर्माण होतो, या रागाने करुणा भाव निर्माण होतो. आनंद आहे, आनंद आहे. काय करावं, वेळेची मर्यादा आहे आपल्याकडे. आनंद असावा पण तो जास्तही नसावा, दुःख असावा पण ते जास्त नसावा. दुःखालाही मर्यादा असावी, सुखाला मर्यादा असावी आणि आनंदालाही मर्यादा असावी. मर्यादेतलं जीवन सुखाचं आनंदाचं असतं. असो एकमेका देऊ मुखे सुखे घालू हुंबरी, वैकुंठी तो ऐसे नाही कवळ काही काल्याचे.
असं एकमेकाच्या समोर बसले आणि एकमेकाला घास भरवता येईल इतक्या जवळ बसले आणि पुढच्यानं समोरच्याला घास भरवायचा, त्यानं समोरच्याला घास भरवायचा. नुसतं घास भरवीत नव्हते तर नामाचा जयघोष करत करत घास भरवत होते. आणि त्या नामाच्या गजरानं अगदी देवही मोहित झाला होता, कारण तिथं देवाचा, जीवाचा आणि नामाचा काला केला होता अभंगाच्या द्रोह. हरिनामाचा खिचडी काला, हरिनामाचा खिचडी काला, खिचडी काला, हरिनामाचा 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 खिचडी काला. प्रेमे मोहिला साधने, प्रेमे मोहिला साधने, हरिनामाचा खिचडी काला, हरिनामाचा खिचडी काला. मोहिले साधने, हरिनामाचा खिचडी काला, हरिनामाचा खिचडी काला. रब्बार खुमाई, रब्बार खुमाई, रब्बार खुमाई, रब्बार खुमाई. बंद चुकवला राजा. तोच काल्याचा प्रसाद आपणही खात आहोत. या काल्याच्या प्रसादावर आज श्रीकृष्ण परमात्म्याची नजर असते. प्रत्यक्ष सगळ्या गोपाळांची गवळणींची नजर असते आणि तो प्रसाद आपल्याला खायला मिळतो. हे आपलं परम भाग्य आहे. उजळले भाग्य आता अवघे चिंता वारली, संत दर्शनी हा लाभ पद्मनाभ जोडियला. तो ब्रह्मरस कृष्ण परमात्म्याने सगळ्यांना खाऊ घातला. आणि तो मग देव जर खाऊ घालत असेल तर मला सांगा बरं, त्याच्यात गुढी थोडी असेल का? एकदा इमानदारीने सांगा, तुम्ही किती वेळा म्हणत असाल माझ्या आईच्या हाताला जी चव आहे ना ती कोणाच्याच हाताला नाही गड्या, म्हणता का नाही? आईने केलेली भाजी, त्या भाजीची सर कोणाला येत नाही बघा. तिने किती काही गडबडीत भाजी करू द्या पण तिच्या हाताला चव आहे. पदार्थ चांगले असावात असं नाही, स्वयंपाक करणाऱ्याचा हात चांगला असावा. तिच्या हातात गुण असतो, हातात गुण असतो, तिच्या हाताला चव असते. महाराज आपण सहज म्हणतो आमच्या का नाही, आईच्या हाताला लई चव, तिने कसेही भाजी करू द्या पण गोडच लागते. आईच्या हाताला जरी इतकी चव असेल तर जो तुमच्या माझ्या आई बापाला जन्माला घालतो त्याच्या हाताला किती चव असेल. त्याचा हात लागल्यावर महाराज अमृत आहे की, तो अमृत आहे. तो घास गवळणीला गोपाळांना भरवला आणि महाराज तृप्तीचा ढेकर दिला आणि खाल्ल्याच्या नंतर किती गोड आहे. तुका म्हणे गोड लागे, तुका म्हणे गोड लागे, सोमणी गोड लागे, तुका म्हणे 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 गोड लागे.
ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली तुकाराम महाराज ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली तुकाराम ज्ञानेश्वर माऊली निवृत्ती ज्ञानदेव सोपान मुक्ताबाई एकनाथ नामदेव तुकाराम निवृत्ती ज्ञानदेव सोपान मुक्ताबाई एकनाथ नामदेव तुकाराम निवृत्ती ज्ञानदेव सोपान मुक्ताबाई एकनाथ नामदेव ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली कामने गोड लागे तो मागे रसना हरिनामाचा खिचडी काला प्रेमी मोहिना वैराग्यमूर्ती श्रीमंत संत जगद्गुरु तुकोबराय यांनी या अभंगामध्ये देह नावाच्या शिदोरीचं चिंतन केलेलं आहे. या देह नावाच्या शिदोरीला सगळे गोपाळ गवळणी तिथपर्यंत घेऊन गेले परमात्म्यापर्यंत आणि त्याच्या हातचा ब्रह्मरस चाकला आणि जन्म मरणाच्या बंधातून मुक्त झाले. काल्याचा प्रसाद म्हणजे मुक्तीचा मार्ग आहे आणि तो मुक्तीचा मार्ग आपल्याला लाभलेला आहे. ईश्वराच्या कृपेनं साधू संतांच्या कृपेनं हा प्रसाद आपल्याला कायमस्वरूपीचा असाच त्या ठिकाणी खायला मिळावा. वर्षानुवर्ष जोपर्यंत आपण आहोत तोपर्यंत सुंदर असा हा कार्यक्रम आपल्याला या डोळ्यानं पाहता यावा आणि इथल्या कार्यक्रमाचा आनंद वर्षानुवर्ष वृद्धिंगत होत जावा अशा प्रकारची आशा भोल्या बाबाच्या चरणी आशा व्यक्त करूया आणि ही सेवा त्यांच्याच चरणी समर्पित करूया. सेवा संपलेली आहे. थोडीशी दहीहंडीचा अभंग होईल. अभंग झाल्याच्या नंतर संयोजक मंडळी जे काय पुढचं नियोजन आहे ती रूपरेषा त्या ठिकाणी